मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकाजवळील आनंदनगर वसाहत येथे अतिक्रमणाची मोठी कारवाई करण्यात आली आहे। 17 झोपडपट्ट्यांवर सकाळी 6:30 पासून कडक पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। गेल्या 35 ते 40 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या घरांवर करण्यात आलेल्या कारवाईने संसार उघड्यावर आलेत। बॅरिगेटिंग करत या कारवाईसाठी येथील रस्ता वाहतुकीसाठी देखील बंद करण्यात आला असून परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। या सर्व गोष्टींबाबत वॉर्ड अधिकारी प्रदीप आव्हाड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम देवकर यांनी। मी प्रदीप आव्हाड, प्रभारी महापालिका सहाय्यक बेबेवाडी। आज आनंदनगर येथे कारवाई झाली ती यापूर्वी 60 झोपड्यांवर ज्या पद्धतीची ज्या तत्वावर झाली त्या पद्धतीने आता उर्वरित 9 याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये इतर कोण बिल्डरचा काही आता आपण पुण्यातल्या मार्केट यार्डमधल्या आनंदनगर वस्तीत उभे आहोत। आज सकाळपर्यंत ही वस्ती होती। आता जसं की तुम्ही माझ्या मागं पाहू शकतात, ही वस्ती सरकारकडनं निस्तनाबूत करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासन आणि त्याबरोबरच फार मोठा असा सरकारी फौज फाटा इथं लावण्यात आलेला आहे। आज सकाळी पहाटे 6 वाजता ही कारवाई झाली होती। आपण आपल्याबरोबर काही इकडचे स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांच्याशी संवाद साधूया आणि या सर्व गोष्टींबाबत जाणून घेऊयात। काकू, काय सांगाल, नक्की काय झालं होतं आज सकाळी? नक्की म्हणजे डायरेक्ट बुलडोजर घातले, सगळं झोपलेलं होते घरात, सगळे झोपले। साधारणतः किती वाजता साधारणतः किती वाजता ही सगळी कारवाई झाली? 6:30-7 पर्यंत चालू झाली कारवाई। मी 6 वाजता पोलीसची गाडी बघितली। सगळ्यांना दाबायला लागले, सगळ्यांना म्हणतात जे माणूस उपोषणाला बसलाय त्या माणसाला म्हणतात त्यांना आम्ही मोठी भारी ऑफर दिली होती, त्या माणसाने नाकारली म्हणे। तर मी तो माणूस खूप डेंजर आहे म्हणे, तो माणूस काही चांगला नाहीये। साधारणतः किती दिवसापासून इथं उपोषण चालू होतं? झाले 4 दिवस आज त्या आणि शिवाय त्यांचं अर्ध हृदय बंद आहे। त्या माणसाने उपोषण धरलेलं आहे आणि त्यांना असं टाकलेले, उठा उठा म्हणे, चला उठा म्हणे, तर काय तमाशा लावलाय म्हणून त्यांना उठवले। साधारणतः ही कारवाई जी केली आहे त्या संदर्भात कुठली नोटीस आपल्यापर्यंत आली होती का? नाही, कुठली, फक्त आम्हाला बाहेरून कळालं की इथं कारवाई लागणार आहे मोठी बाहेर। तर मग म्हणून आम्ही उपोषणाला बसलो होतो। तर मग जसं की आपण पाहू शकतो, इकडच्या स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नव्हती आणि आम्हाला काल रात्री समजलं की इथं कारवाई होणार आहे, म्हणून आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि आज सकाळी ही जी वस्ती आहे ती निस्तनाबूत करण्यात आलेली आहे। पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज नेटवर्क, पुणे।